मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद। मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात महागाईचा भडका उडाला असून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे, असा घणाघाती आरोप चिखलीचे माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांनी केला आहे। पेट्रोल आणि डिझेलसाठी जनतेला 24 तास प्रतीक्षा करावी लागत असल्याचा दावा करत चिखली तालुका काँग्रेसच्या वतीने आज तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आणि तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। इंधन दरवाढ आणि महागाईच्या निषेधार्थ चिखली तालुका काँग्रेस आक्रमक झाली आहे। माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर धडक दिली। इराण आणि रशिया भारताला स्वस्त दरात इंधन देण्यास तयार असतानाही मोदी सरकार अमेरिकेच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप बोंद्रेंनी केला आहे। तसेच ऐन शेतीच्या हंगामात शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल मिळत नसल्याने शेतीची कामे ठप्प झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। या आंदोलनादरम्यान आरोप टाकण्यात आले आहेत, पेट्रोल डिझेलवरील केंद्र व राज्याचे कर तात्काळ कमी करा, शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल मिळण्यासाठी नियम सुलभ करा, गॅस सिलेंडरचे वाढलेले भाव कमी करून दिलासा द्या, या मुख्य मागण्या केल्या आहेत। दरम्यान चिखलीच्या स्थानिक आमदार श्वेताताई महाले यांनी महागाईची तुलना पाकिस्तान आणि बांगलादेशशी केल्याने भारतासारख्या महासत्तेची तुलना पाकिस्तानशी करणे हा देशाचा अपमान असून यावेळी राहुल बोंद्रे यांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध देखील केलाय। या आंदोलनात असंख्य काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। देशामध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा प्रचंड प्रमाणात निर्माण झालेला आहे। किलोमीटर लाईन सध्या सगळीकडे पेट्रोल डिझेलच्या पंपांवर लागलेले आहेत। रात्र पेट्रोल डिझेलसाठी पंपावर मुक्काम करावा लागतोय, राहावं लागतंय। 24 तास वेटिंग लोकांना राहावं लागतंय। एवढी प्रचंड दुर्दशा या सरकारच्या, भाजप सरकारच्या काळामध्ये जनतेची झालेली आहे। मोदी सरकार ज्यावेळेसपासून सत्तेमध्ये आले त्यांनी जनतेला रस्त्यावर आणून टाकलंय आणि त्याचं जिवंत उदाहरण हे या निमित्ताने दिसत आहे। पेट्रोल, डिझेल, गॅस ची प्रचंड दरवाढ या सरकारने केलेली आहे। हे सरकार महागाई वाढवणारं सरकार आहे आणि युद्धामुळे ही महागाई वाढलेली नाही, तर मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे ही महागाई वाढलेली आहे। इराण, रशिया आम्हाला स्वस्तात डिझेल पेट्रोल द्यायला तयार आहे, पण हे सरकार, मोदी जे आहेत हे घाबरलेले, कॉम्प्रोमाइज आहेत, हे ट्रम्पचे तळवे चाटतायत आणि त्यामुळं त्यांच्या इशाऱ्यावर नाचत असल्यामुळं देशातल्या जनतेची ससेहालपट चालू आहे। त्यांना प्रचंड त्रास होतोय। त्यांच्या खिशातले पैसे जे आहेत हे ओरबडून काढण्याचं काम मोदी सरकार करत आहे आणि त्या माध्यमातून हा पैसा सगळा विदेशात चाललेला आहे। सध्या जनतेला त्रास आहे, शेतकऱ्यांना प्रचंड त्रास आहे। शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरला डिझेल मिळत नाहीये, कॅनमध्ये डिझेल देत नाहीयेत आणि त्यामुळं प्रचंड त्रास शेतकऱ्यांना होतोय। शेतीची कामं थांबलेली आहेत। काल परवाच खताचे भाव 300 रुपयांनी वाढले आणि अशा पद्धतीनं प्रचंड त्रास जनतेला होते। अर्थव्यवस्था देशाची कोलमडत चाललेली आहे। मोदींनी सांगितलंय की बुरे दिन आने वाले हैं आणि हे फक्त भारतात नाही सांगितलं, तर परदेशात जाऊन सांगितलं की पुढचे भारताचे दिवस खराब आहेत, अर्थव्यवस्था कोलमडणार आहे, बँका बंद पडणार आहेत। अशा पद्धतीचं वातावरण सगळीकडे निर्माण झालंय। मोदींनी आम्हाला सांगितलं परदेशात जाऊ नका आणि मोदी परदेशात चालले गेले। आमच्या चिखली मतदारसंघाचे जे आमदार आहेत त्या देखील बाहेर फिरायला तीर्थक्षेत्रावर निघून गेल्या। तर अशा पद्धतीनं सगळीकडं गोंधळ सुरू आहे। परवा जी मीटिंग झाली तहसीलमध्ये त्यात आमदारांनी सांगितलं की पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये पण पेट्रोल डिझेल महाग झालेलं आहे। भारत हा 4थी 5वी इकॉनॉमी असल्याचं मोदी सांगतात आणि भिकारचोट पाकिस्तान आणि बांगलादेश सोबत आमची बरोबरी करतात। हा देश, भारत एवढी मोठी अर्थव्यवस्था आहे, 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था होईल म्हणून सांगतात आणि भिकारचोट पाकिस्तान आणि बांगलादेश सोबत आमची बरोबरी करता। चिखली आमदारांनी हा भारताचा केलेला अपमान आहे, आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो। आता सरकारला काँग्रेसने दिलेल्या इशाऱ्यावर भाजप काय प्रत्युत्तर देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।
ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, चिखली, बुलढाणा. अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज.